आज महामाता रमाई यांची 127वी जयंती, प्रथम महामाता रमाई जयंती निमित्त सर्व भीम सैनिकांना शिव फुले शाहू आंबेडकर संविधान प्रेमी समाज सुधारक सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिनी आपण पाठीमागे पाहतो आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे आणि हे भवन छोट्याशा जागेमध्ये म्हणजे 10 गुंठ्याच्या जागेमध्ये ते उभं आहे। आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या पुणे शहराला एक ऐतिहासिक महत्व आहे आणि ह्या ऐतिहासिक भूमीमध्ये बाबासाहेबांचं राष्ट्रीय असं दर्जेदार असं स्मारक झालं पाहिजे अशी समस्त समाजाची मागणी आहे। ज्यावेळेस विलासराव देशमुख होते त्यावेळेस त्यांनी ती मागणी केली होती। ही जागा खूप छोटी आहे, पाठीमागची MSRDC जागा ती ह्या विस्तारीकरणासाठी आम्ही नक्की देऊ आणि हा ठराव 2002 ला महानगरपालिकेमध्ये झाला असतानाही काही शासनाच्या लोकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हात मिळवणी करून खाजगी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचा हा घाट घातलेला आहे। तो हाणून पाडण्यासाठी आणि ती जागा MSRDची जागा आहे ती बाबासाहेबांच्या दर्जेदार अशा राष्ट्रीय सांस्कृतिक भवनासाठी मिळावी म्हणून हा इथं भीम सैनिक माता भगिनी मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आणि हा हक्क नाही आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही असा एक आम्ही पण घेऊन आज इथं मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने इथे भीम सैनिक उपस्थित आहेत आणि नक्कीच ह्याच्यामध्ये आपल्या एकजुटीमुळे आपल्या सर्वांचे संघटन असल्यामुळे हा विजय नक्कीच आपला होणार आहे आणि हा आपला मार्ग संविधानिक पद्धतीने आहे। बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या माध्यमातून आपण हे आंदोलन करत आहोत आणि नक्कीच त्याला यश येणार आहे। तरी मी आपण जे न्यूज चॅनल वाले आहात मीडियावाले आहेत आपल्या माध्यमातून आपण 2 मिनिटं आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून जे झोपलेले सर्व आहे ते जागा झाला पाहिजे अशी आपण अपेक्षा आपल्याकडून करतो आणि आपण आमचा जे काय आजचा हा इथला विषय आहे तो लोकांपर्यंत पोहोचवतो त्याबद्दल आपले धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांचं कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। आज या ठिकाणी पुणे शहरामध्ये तमाम फुले शाहू आंबेडकर शिवराय चळवळीतील विविध पक्ष संघटना यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माल धक्का पुणे स्टेशन या ठिकाणी सांस्कृतिक भवनला लागून असणारी 4 एकरची जागा जी 2014 नंतर काही आंबेडकरी संघटनांच्या माध्यमातून राज्य सरकारला मागणी करण्यात आली होती की ते विस्तारीकरण करण्यासाठी ही जागा उपलब्ध करून द्यावी, परंतु त्यावेळेच्या राज्य सरकारने त्यावेळेला असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून पुणे महानगरपालिकेला ही जागा स्मारक समितीला हस्तांतरित करा म्हणून आदेश दिले होते। कालांतराने सरकार बदललं आणि पाहता तो रद्द करून ही जागा जी मूळ किंमत 450 करोडच्या आसपास असणारी ही मूळ किंमत असणारी जागा आताच्या सरकारमधील काय मंडळी त्याचबरोबर PWD सेक्शन MRD यांनी एका बिल्डरच्या घशामध्ये अवघ्या 60 कोटीमध्ये ज्याची किंमत तब्बल 450 कोटी होते ते 60 कोटीमध्ये एका बिल्डरच्या घशामध्ये घातण्यात आलेली आहे। मागं आंबेडकरी समाजाला सांगण्यात आलं होतं की या जागेचा उपयोग ससून हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सेंटर उभा करण्यासाठी देण्यात येणार आहे, परंतु ही खूप मोठी फसवणूक आंबेडकरी समूहाची करण्यात आलेली आहे। म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला ही मागणी करत आहोत की पुण्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सांस्कृतिक भवन आहे ते एक भव्य दिव्य स्वरूपाचं व्हावं याकरिता ही जागा स्मारक समितीला देण्यात यावी, त्याचबरोबर त्याचा नव्यानं
मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक भवन उभा करण्यात यावं, त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम असतील किंवा इतर UPSC MPSC अशा अभ्यासक्रम देखील या ठिकाणी राबवता येतील। म्हणून जर ही मागणी राज्य सरकारने मान्य न केल्यास याच्यापेक्षाही तीव्र प्रतिसादाचे तीव्र निषेध आंदोलन या पुण्यामध्ये होतील, एवढंच या माध्यमातून सांगू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणची जी जागा 2 एकरची जमीन आहे, ही जमीन ज्याच्या बिल्डरांच्या घशात टाकलेली आहे, अशा बिल्डरांच्या घशात आम्ही जाऊन देणार नाही। आम्ही सर्व आंबेडकरी समाज एकत्र येऊन त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज या ठिकाणी आपण सर्वजण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या इथे जी 2 एकरची जागा बिल्डरच्या घशामध्ये आज गेलेली आहे आणि ते आपली जागा कब्जा करून आज बिल्डर हा व्यावसायिकदृष्ट्या त्यांनी मिळवत आहे। तर ही जागा पूर्ण डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाला मिळावी आणि तिथे बाबासाहेबांच्या नावाचं स्मारक झालं पाहिजे, या मागणीसाठी आज आम्ही सर्वजण या डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाज एकत्र आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, भक्त मार्गाने विकण्यात आलेले कवडे मोहन भावाने या ठिकाणी जागा विकलेले 700 कोटीची जागा फक्त 60 कोटीमध्ये विकलेले आणि जागा विकलेले अतिशय भक्त मार्गाने निषेध करण्यासाठी विस्तारित भवनाला मान्यता असलेली जागा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधकाम व्यवस्थापनाला दिलेले त्याला निषेध करण्यासाठी या ठिकाणी भीमसैनिक उतरलेले आणि भवन झाल्याशिवाय हा लढा भीमसैनिक अजिबात थांबवणार नाही। हे बांधकाम शासनाला सांगण्यासाठी हजारोच्या संख्येने आम्ही आलेलो आणि जागा मिळवल्याशिवाय थांबणार नाही हा निर्णय आम्ही कायम करत आहोत। दान भीमाच घेण्यासाठी दान